हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आपण परत भेटीला आलो आहोत नवीन व्हिडिओसोबत. तर आज आपण या व्हिडिओमध्ये असे 9 नियम बघणार आहोत जे तुम्हाला तुमच्यामधले बेस्ट व्हर्जन शोधण्यासाठी उपयोगी पडतील. चला तर मग सुरुवात करूया. तर पहिला पॉईंट आहे स्वतःची ओळख शोधा. स्वतःची किंमत ओळखा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. जेवढा विश्वास आपण दुसऱ्यावर ठेवतो ना, त्याचा 1% विश्वास जरी स्वतःवर ठेवला ना, तर आपल्याला जे हवं ते मिळू शकतं. यामधला सेकंड पॉईंट आहे निडर व्हा. म्हणजे स्वतःला बदला, स्वप्न बघा आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपड करा आणि ठाम निर्णय घ्यायला शिका. यामधला नेक्स्ट पॉईंट आहे संधी ओळखा. बघा, आपण जेही स्वप्न पाहतो त्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी आपल्यासमोर संधी येत राहतात. त्या संधी ओळखा आणि त्याचं सोनं करा. यामधला नेक्स्ट पॉईंट आहे स्वतःसाठी लढा. आपलं काय होतं ना, आपण सतत इतरांच्या मर्जीनुसार वागत असतो आणि आपल्यासाठी काय योग्य आहे हे बाजूला ठेवतो. तसं न करता स्वतःचा मार्ग शोधा. तुम्ही जे काही काम करणार आहात त्यामध्ये अपयश आले तरी खचून जाऊ नका. एखादे काम सतत केल्याने त्यामधले खाचखळगे समजायला लागतात. योग्य लोकांच्या सहवासात राहा. तुमची संगत विचारपूर्वक निवडा, कारण ह्या संगतीच आपलं भविष्य घडवत असतात. तुम्ही ॲट अ टाईम सगळ्यांना आनंदी ठेवू शकत नाही, हे कायम लक्षात ठेवा. म्हणून कोण काय म्हणेल याचा विचार तुम्ही करू नका. समाजाचे देणे फेडा, दयाळू बना आणि गरजूंची मदत करा. याने ना वेगळंच सुख मिळतं. तुमची मुळे म्हणजेच मूळ ओळखा. लक्षात ठेवा, आपण कोणत्या परिस्थितीमधून वर आलो आहोत हे लक्षात ठेवले पाहिजे. यामुळे आपले पाय नेहमी जमिनीवर राहतील. बेस्ट व्हर्जनसाठी मी एक उदाहरण देते जे मी स्वतः बघितलं आहे. एक साधा मुलगा, कदाचित परप्रांतीय असावा. त्याला कोणीतरी आयडिया दिली असेल हातावर मेहंदी काढणे या बिझनेसची. त्याने ती कला शिकून घेतली, अगदी जुन्या डिझाईनपासून ते आत्ताच्या लेटेस्ट मेहंदी डिझाईनपर्यंत. त्या मुलाने एका ब्युटी शॉपच्या म्हणजेच जिथे मेकअपचे सामान मिळते त्याच्या बाहेर बसण्याचा निर्णय घेतला आणि त्या दुकानाच्या मालकाने परमिशनही दिली असेल. तिथे तो दिवसभर बसायचा. त्याच्याबरोबरचे सामान म्हणजे 4-5 मेहंदीचे कोन आणि मेहंदी डिझाईनची थोडी पुस्तके. मस्त कानामध्ये कॉर्ड लावून कस्टमरची वाट बघायचा. एकदा थांबून मी बघत होते तर तो एका मुलीच्या हातावर मेहंदी काढत होता. त्याचे ते स्किल पाहून तर मी थक्कच झाले. त्याच्या मेहंदी काढायचा स्पीड असा होता की 5 मिनिटात पूर्ण हात भरायचा, तेही नक्षीदार डिझाईन काढून. आणि एका हाताचे 1000 रुपये म्हणजे 2 हाताचे 2000 मिळत असणार. मी जेव्हा बघत होते तेव्हा 4-5 मुलींचा ग्रुप होता आणि असे लोक तुम्हाला रेल्वे स्टेशनच्या बाहेरही दिसतील. याला म्हणतात स्मार्ट मेहनत. कदाचित उद्या त्याला एखाद्या पार्लरमधूनही ऑर्डर यायला लागतील. म्हणजे इथे या मुलाने त्याचे बेस्ट व्हर्जन शोधून काढले आहे आणि तो पुढे काय काय करू शकतो. सांगायचा मुद्दा हा आहे की आपणच आपल्या जीवनाची दिशा ठरवत असतो. रोजचे जे चाललंय ते चालू दे असं म्हटले तर आपले बेस्ट व्हर्जन आपल्याला कसं मिळणार. यासाठी आपण कशामध्ये हुशार आहोत, आपली आवड काय आहे, त्याचे नवीन स्किल कसं शिकता येतील हे बघितले पाहिजे. आजकाल सोशल मीडियामुळे कोणतेच काम अवघड राहिलेले नाही. म्हणून आपली आवड शोधा आणि कामाला लागा. बघा, तुमच्याशी गप्पा मारता मारता इथे माझे कामही झाले आणि तुमच्याशी गप्पा मारल्यामुळे मला छानही वाटत आहे. शर्विलची मदत असते प्रत्येक गोष्टीमध्ये, म्हणजे त्याच्या मूडनुसार असतं. पण एकदा आवाज दिला ना येतो का तर लगेच करतो तो. नाही असं नाही, जेवढं आपण मुलांना चांगल्या सवयी लावू तेवढं चांगलंच आहे त्यांच्या भविष्यासाठीच. आणि असंही तुम्हाला तर माहीतच असेल, मुलांना एखादी गोष्ट कर म्हणून करत नाहीत आणि नको करू म्हटल्यावर पण ऐकत नाहीत. ते त्यांच्या मर्जीनेच वागत असतात. तर आज आपण इथे बघत आहोत व्हेज फ्रँकीची रेसिपी. त्यासाठी मी 5 ते 6 बटाटे उकडून घेतलेले आहेत. त्याला आपण अशा प्रकारे किसून घेऊयात. म्हणजे कसं होतं की सगळा मसाला छान मिक्स होतो असं किसल्यामुळे. हे बघा, इथे आपले सगळे बटाटे किसून झालेले आहेत. तर याचबरोबर मी बाजूला काही भाज्या पण चिरून घेतल्या होत्या, त्या दाखवते. शिमला मिरची, गाजर आणि कोबी उभे चिरून घेतले आहेत. तर मग इथे आपण पॅनमध्ये थोडंसं तेल घेऊयात आणि ह्या भाज्या आहेत त्या परतून घेऊया. हे बघा, आपल्या आवडीप्रमाणे सगळ्यांचं असतं. म्हणजे आता माझ्या घरात मुलं लहान आहेत म्हणून मी भाज्या ह्या कच्च्या ठेवत नाही, म्हणजे छान असं शिजवून घेते थोडंसं.
पण तुम्हाला जर आवड असेल तर तुम्ही हवं तर थोड्याशा कच्च्या भाज्या ठेवू शकता किंवा असं सॉटे करू शकता मीठ आणि मिरपूड टाकून. हे बघा आपण ह्या भाज्या चांगल्या हलवून घेऊया. यावेळेस गॅस ही मंद आचेवरच आहे. आपण बघू शकता भाज्या थोड्याशा रोस्ट झाल्या आहेत, पण ह्याला मी शिजवून घेणार आहे. त्यामुळे एक चमचाभर पाणी टाकणार आणि याला झाकण ठेवून थोडंसं वाफवून घेणार. तुम्ही बघू शकता भाज्या आपल्या चांगल्या वाफलेल्या आहेत. एखादी भाजी आहे बघा, तुम्हाला मी लाकडाच्या चमच्याने तोडून दाखवते. हे बघा अशा प्रकारे ही भाजी छान अशी हे बघा तुटली जाते, म्हणजे हे चांगले शिजलं आहे मुलांसाठी. तर मग आता या भाज्या साईडला ठेवून देऊ आणि इथे आपण एक डीप तयार करूया. म्हणजे शेजवान चटणी 2 चमचे आणि मेयोनीज 2 चमचे. अशा प्रकारे ही एक फ्रँकीची चटणी तयार होते आणि अशा प्रकारे आपण ह्याला एक मिक्स करून घेऊया. याला आता मिक्स करून आपण साईडमध्ये ठेवून देऊया. इकडे पॅनमधल्या सगळ्या भाज्या आपण साईडला काढून घेऊया, कारण यामध्येच आपण बटाट्याची भाजी तयार करणार आहोत थोडीशी, सगळे मसाले वगैरे टाकून. हे बघा इथे मी 2 चमचे तेल टाकलं आहे, अर्धा चमचा हळद टाकली आहे. मग त्यामध्ये मी टाकणार आहे जिरपूड 2 चमचे आणि 1 चमचा धनेपूड तुम्ही बघत आहात, आणि 1 चमचा इथे गरम मसाला टाकला आहे आणि लाल तिखट 1 मोठा चमचा टाकला आहे. आता हे सुखे मसाले आपण असेच भाजून घेऊयात आणि मग हे भाजले की यामध्ये टाकूयात आपण हा किसलेला बटाटा. तो छान मिक्स करून घेऊया. मीठ वगैरे चवीप्रमाणे तुम्ही टाकू शकता आणि याला आपण छान आता मिक्स करून घेऊया. हे बघा अशा प्रकारे हे बघा आपली भाजी रेडी झालेली आहे. यामध्ये आता आपण भरपूर अशी कोथिंबीर टाकून घेऊया, त्याने टेस्ट एकदम नेक्स्ट लेवल येते. आता हे मिक्स करून घेऊया. आता ही भाजी ही आपण ही मिक्स केलेली साईडला ठेवणार आहोत. इथे आपण चपाती लाटून घेऊयात. एक सुरुवातीला 4 चपाती लाटून घेते, म्हणजे दाखवण्यासाठी की फ्रँकी कशी होते ते. आणि इथे आपण नॉर्मल चपाती आपली छान भाजून वगैरे व्यवस्थित, म्हणजे आपली चपाती जशी रेग्युलर चपाती असते तशीच रेग्युलर चपाती आपण करून घेणार आहोत 4. आता इथे तुम्ही फायनल फ्रँकीसाठी साहित्य बघू शकता. आपण 4 चपाती लाटून घेतले आहे. आपण मगाशी एक चटणी तयार करून घेतली आहे, भाज्या रोस्ट केलेल्या आहे, चीजचा एक क्यूब आहे आणि बटाट्याच्या भाजीचे असे शेप करून ठेवले आहेत मी, ज्याला आपण थोडंसं रोस्ट करून घेऊ. आता ही आपण चपाती घेतली आहे. चपातीला आपण हे मिक्स केलेली ही जी चटणी आहे ती लावून घेऊया. तुमच्या आवडीप्रमाणे शेजवान आणि मेयोनीजचं कमी जास्त प्रमाण करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आणि इथे आपण आता ते जे बटाट्याचे आपण जो शेप करून ठेवला होता त्याला आपण असा रोस्ट करून घेऊया. म्हणजे हा रोलसारखा आपण शेप केलेला आहे, जो चपातीमध्ये व्यवस्थित बसेल असा. थोडंसं तेल थोडंसं बटर टाकून आपण ह्याला थोडंसं असं उलटून पलटून जरासं रोस्ट करायचं आणि हे बघा अशा प्रकारे हे चपातीवर असं ठेवायचं बरोबर मधोमध. म्हणजे आपण इथे एक प्रकारचं पॉकेट तयार करणार आहोत. मग यावर जातील आपण शिजवलेल्या, म्हणजे थोड्याशा शिजवलेल्या भाज्या. हे बघा अशा प्रकारे. आणि या भाज्यांनंतर आपण थोडंसं हे डीप आहे ते सुद्धा भाज्यांवर टाकून घेऊ, म्हणजे त्याला वरूनसुद्धा टेस्ट येईल भाजीमध्ये त्या डीपची चटणीची. आणि मग इकडे आपण आता एक चीजचा क्यूब घेतला आहे, तो छान किसून घेऊया, कारण चीजमुळे सुद्धा छान वाटतं आणि मुलांना खूप आवडतं चीज. म्हणजे एकंदरीत या चीजमुळे ना त्याची टेस्ट ना खूप छान लागते, जी मुलांना फार आवडते. हे बघा अशा प्रकारचा आपण इथे पॉकेट तयार करून घेऊया. एका साईडला फोल्ड करून हा असा चपातीचा रोल तयार करून घेऊया आपण. हे बघा तुम्ही बघू शकता अशा प्रकारे एकदा चांगलं असं फिटिंग करून घेतलं की हे असंच राहतं. हे बघा अशाच प्रकारे आपण 2 चपातीचे रोल तयार करून घेतले आहेत. आपली व्हेज फ्रँकी रेडी आहे. त्याला फक्त आपण थोडंसं आता रोस्ट करून घेऊयात. थोडंसं तेल आणि थोडंसं बटर यासोबत ही फ्रँकी छान आपण उलटी पालती अशी करून घेऊ. एक बटरमुळे त्याला ना असं क्रंचीनेस येतो, ज्यामुळे खायला छान वाटते. ती अशी वातड होत नाही, जशी चपाती तुटायला अशी वातड लागते तशी होत नाही. बटर आणि ते तेलामुळे रोस्ट केल्यामुळे एकदम क्रंची फ्लेवर येतो याला. इथे अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. हे बघा थोडंसं बटर टाकून मी याला थोडंसं रोस्ट करत आहे. तर आपली ही फ्रँकी रेडी झालेली आहे. एकदम बघा जसं पॉकेट आपण तयार केलं आहे तसंच राहतं ते पूर्ण खाणं होईस तर. हे बघा आपलं ताट बघू शकता. एका साईडला दही दिलेलं आहे, एका साईडला ही मेयोनीजची चटणी शेजवानवाली आणि 2 फ्रँकी. इथे शर्विलला काही दम निघत नाही, तो लगेच बसला. किती खुश आहे बघा फ्रँकी म्हणलं की. आणि आता तोच टेस्ट करणार आहे आणि आपल्याला सांगणार आहे कसं झालं आहे ते. त्याला पाणी खूप लागतं जेवताना, भलेही भाजी तिखट असो नसो पाणी प्यायची सवय आहे त्याला.
तर अशा प्रकारे शर्विला फ्रँकी आवडली आहे. ही रेसिपी तुम्हीही ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा कशी झाली ते. आपण भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. बाय.